वळूया पुढील बातमीकडे। ठाकरेंची आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। ठाकरे म्हणजे मेरी झांसी नहीं दूंगी असा प्रकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। नेमकं काय म्हणाले शिरसाट पाहूया। तडजोडीनं पुढे कसं जावं हे पवारांकडून शिकावं असं देखील त्यांनी म्हटलंय। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता नाही असं शिरसाट यांनी म्हटलंय। ठाकरेंची एकत्र येण्याची मानसिकता नाही असंही संजय शिरसाट यांनी आज म्हटलेलं आहे। शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। ठाकरे म्हणजे मेरी झांसी नहीं दूंगी अशी मानसिकता, त्यामुळे ठाकरेंची एकत्र येण्याची मानसिकता नसल्यामुळे एकत्र येण्याची शक्यता नाही असंही त्यांनी म्हटलं। मग तुम्हाला असं वाटतं की शिवसेनेसोबत पण अशीच पद्धत व्हावी की शिवसेनेचे दोन जे गट पडले आहेत ते देखील एकत्र यावे असं वाटतंय तुम्हाला? अहो ते ऐकेल कोण? इथं ठाकरे आहेत। मेरी झांसी क्या नाही दूंगी ते असं असतं ते काहीतरी डायलॉग आहे तशातला भाग आहे। मेरी झांसी नाही दूंगी अशातला प्रकार असतो इथं। आणि म्हणून कॉम्प्रोमाइज कसं करायचं, राजकारणात पुढे कसं जायचं हे शरद पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे। जसे अजित पवार शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले तसे मग तुम्ही देखील ठाकरेंसोबत जाऊ शकता का, भेटू शकता का त्यांना पुढे? त्यांना आम्ही भेटू शकतो का नाही हा प्रश्न वेगळा आहे। त्यांची मानसिकता काय हे पहिली तपासली पाहिजे। त्यांना आजही त्या कॉन्फिडन्समध्ये जगतायत। शरद पवार जर अजित पवार एकत्र आले ना याचा फटका कुणाला बसणार आहे? उबाठा गटाला बसणार आहे, काँग्रेसला बसणार आहे, आम्हाला नाही। म्हणून ते त्यांच्या राजकीय खेळी कशी खेळायची त्यांना जाणीव चांगली आहे। आणि शरद पवार आजपर्यंत कधीही इतक्या वर्ष सत्तेशिवाय राहिलेले नाहीत आणि आता त्यांची बाहेर राहण्याची तयारी नसावी म्हणून ही झालेली भेट आहे।